हाय मुलांनो, आज आपण 3.5 पोयम बघणार आहोत. द डॉंकी. तर 3.5 पोयम आहे, एका गाढवाबद्दल आहे. तर आपण बघूयात. आय सॉ अ डॉंकी वन डे ओल्ड. तर हा जो पोएट आहे, कवी आहे, तो म्हणतो की मी एक डॉंकी बघितलं, गाढव बघितलं, जे फक्त एका दिवसाचं होतं, म्हणजे गाढवाचं पिल्लू होतं. हिज हेड वॉज टू बिग फॉर हिज नेक टू होल्ड. आणि ते एकच दिवसाचं असल्यामुळे त्याच्या मानेमध्ये अजून काही जीव आला नव्हता. मानेमध्ये जीव येणे म्हणजे तुम्ही जर एखादं लहान बाळ बघितलं असेल, खूप छोटं, त्याला जर उचलून घ्यायला गेलं तर त्याची मान त्याला नीट अशी पकडता येत नाही, त्याची मान सारखी हलत असते, हो की नाही? तसंच हे जे डॉंकी होतं, डॉंकीचं पिल्लू होतं, तर त्याची मान सुद्धा, त्याचं डोकं आहे ते त्याच्यासाठी खूप मोठं होतं की त्याची मान ते नीट धरू शकत नव्हतं, म्हणजे त्याची मान सारखी, त्याचं डोकं सारखं हलत होतं. His legs were shaky and long and loose. तर त्याचे जे पाय आहेत ते शेकी होते, हलत होते, मोठे होते आणि लूज होते. म्हणजे ते नुकतंच जन्मलेलं असल्यामुळे त्याच्या पायांमध्ये सुद्धा ताकद नव्हती, पायांमध्ये जीव नव्हता, ते नीट स्ट्रेट उभं राहू शकत नव्हतं. दे रॉकेटेड अँड स्टॅगर्ड अँड वेरंट मच यूज. आता हे रॉकेटेड आणि स्टॅगर्ड या दोन्हीचा अर्थ एकच होतो की ते जर गाढव त्याच्या पायांवर उभं राहिलं तर त्याचे पाय असे लटलट कापत होते, हालत होते आणि तो त्या दोन पायांवर उभा राहू शकत नव्हता. ही ट्राईड टू गॅम्बल अँड फ्रिस्क अ बीट. गॅम्बल म्हणजे तो पायावर उभा राहून इकडून तिकडे उड्या मारणे. गॅम्बल म्हणजे काय तर उड्या मारणे. तर तो प्रयत्न करत होता की दोन्ही पायांवर उभं राहावं, इकडून तिकडून उड्या माराव्यात, पण काय होत होतं? फ्रिस्क अ बीट. पण त्याचे पाय काय त्याला साथ देत नव्हते, त्याचे पाय परत लटलट थरथर करत होते. बट ही वॉजंट क्वाईट शुअर ऑफ द ट्रिक ऑफ इट. पण त्याला ते काही जमत नव्हतं, त्याला समजत नव्हतं की मी कसं पायांवर उभं राहू आणि उड्या मारू. हिज क्वीर लिटिल कोट वॉज सॉफ्ट अँड ग्रे. त्याच्या शरीराचा हा कोट म्हणलेला आहे, म्हणजे त्याच्या शरीरावर जी केसं आहेत तर ती कशी होती? सॉफ्ट होती आणि ग्रे कलरची होती. अँड कर्ल्ड ॲट हिज नेक इन अ लवली वे. आणि त्याच्या मानेवरती अशी कुरळे कुरळे केस होती, ते खूप छान दिसत होते त्याला. हिज फेस वॉज विस्टफुल अँड लेफ्ट नो डाऊट. आता आपण जर नुकतंच जन्मलेलं बाळ बघितलं तर त्या बाळाला काय समजत असतं का? त्या बाळाला ते नुसतं हसत असतं, त्याला असं पुढच्या आयुष्याची काही चिंता असते का? नाही. तसंच ह्याचा चेहरा सुद्धा एकदम विस्टफुल म्हणजे फुल ऑफ होप, खूप आनंदी होता आणि त्याला अजिबात कसलाच डाऊट नव्हता. कशाबद्दल डाऊट? दॅट ही फेल्ट लाईफ नीडेड सम थिंकिंग अबाउट. की आयुष्याबद्दल काय विचार करायचा आहे, की उद्या आपल्याला खायला मिळेल का नाही, असं त्याच्या मनामध्ये काहीही विचार येत नव्हता. सो ही ब्लंडर्ड राऊंड इन वेंटरसम क्वेस्ट. आणि म्हणून तो कसा होता? जसं लहान बाळ इकडून तिकडे बिना घाबरता पळत असतं, त्याप्रमाणेच त्याला कसलीही काळजी नव्हती, चिंता नव्हती, आणि म्हणून तो ब्लंडर राऊंड म्हणजे इकडून तिकडे फिरण्याचा प्रयत्न करत होता. आणि कसा? की काहीतरी शोधत होता. क्वेस्ट म्हणजे शोधणे, आणि वेंचरसम म्हणजे काय तर एकदम आत्मविश्वासाने, डेअरिंगने तो इकडून तिकडे पळत शोधत होता. अँड देन ले फ्लॅट ऑन द ग्राउंड टू रेस्ट. आणि मग तो पळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या पायामध्ये अजून एवढी ताकद नव्हती, ते छोटंसंच होतं ना पिल्लू, आणि म्हणून तो लगेच दमून जायचा आणि परत जमिनीवरती बसून आराम करायचा. ही लुक्ड सो लिटिल अँड वीक अँड स्लिम. ते खूपच छोटं दिसत आहे, वीक दिसत आहे, स्लिम म्हणजे अगदी लहान दिसत आहे. आय प्रेड द वर्ल्ड माइट बी गुड टू हिम. ते इतकं छोटंसं आहे, वीक आहे, तर मी पूर्ण जगाला प्रार्थना केली की त्याच्याशी चांगल्या प्रकारे तुम्ही वागा. समजलं? आणि या कवितेचे पोएट आहेत ॲनॉनिमस. म्हणजे ही
पोयम कुणी लिहिली हे माहीत नाही. जर आपल्याला असं नाव माहीत नसेल तर मग आपण ॲनॉनिमस असं लिहित असतो. समजलं? ओके, बाय बाय.